छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना घडली. मला आयफोन मिळाला नाही, मला आयफोन आत्ताच पाहिजे म्हणत ह्या पट्ट्यानं जीव दिला. स्वतःचा जीवच नाही तर अक्षरशः आईवडिलाचा देखील जीव घेतला. आतापर्यंत आपल्याला माहित आहे आपल्या आईवडिलांसाठी जीव देणारी लेकरं आहेत, मात्र यांनी केवळ त्या फोनसाठी त्यांनी स्वतःचं पूर्ण कुटुंब एका 5 मिनिटांमध्ये संपवलं. आई सांगत होती, आई विनवणी करत होती की माझं अक्षरशः मंगळसूत्र ठेवते हे देखील सांगत होती, तरी देखील तो आईकडे पाहून जगण्याची ती हिंमत तो हारला होता आणि तो स्वतःला म्हणत होता आता सगळं संपलेलं आहे. आयफोन म्हणजे जीवन आहे का सांगा? मान्य आहे काही लोकांना मिळत असेल आयफोन, त्यांनी घेऊ देत, मात्र आयफोन म्हणजे सर्वच आहे का जीवनामध्ये? याचा खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे. तो त्या गावचा सरपंच सांगत होता मी घेऊन देतो. मोठ्यांचं तर आपण ऐकतच नाही, अशा पद्धतीची जनरेशन आता निघाली. इतरांचं आपण ऐकत नाही आणि घरातून तशा पद्धतीचे संस्कार आपण देत आहोत. आमच्या काळामध्ये, आपल्या काळामध्ये आम्हाला वेळोवेळी माऊलींनी 16व्या वर्षी काय केलं, छत्रपतींनी 16व्या वर्षी काय केलं, संभाजीराजांनी काय केलं हे आम्हाला वेळोवेळी सांगितलं जायचं. त्यामुळे नवी उमेद राहायची आणि त्याच ताकदीनं आम्ही जीवन जगायचं. काही गोष्टी आम्हाला मिळाल्या नाहीत आणि अक्षरशः मिळाल्याच नाहीत. प्रत्येक गोष्ट मागेल ती आम्हाला अजिबात मिळाली नाही. मी तुम्हाला माझा किस्सा सांगतो. शाळेमधून जाणता राजा नावाचा एक नाटक आला होता आणि तो आम्हाला पाहण्यासाठी लातूर येथे घेऊन जाणार होते. त्याचं तिकीट दर होते केवळ 50 रुपये. मी शाळेमध्ये नाव दिलं, मात्र घरी जाऊन पाहिल्याच्या नंतर मला जाणीव झाली की आपण त्या नाटकाला जाऊ शकत नाही, कारण 50 रुपये आपल्याला मिळणार नाहीत. ही जाणीव झाली पाहिजे प्रत्येकानं. आणि मी तो नाटक अक्षरशः रिजेक्ट केला की नाही, आपण जाऊ शकत नाही, कारण आपल्याकडे तशा पद्धतीची परिस्थिती नाही, मला ते 50 रुपये मिळणार नाहीत. हे आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. काही लोकांना आयफोन मिळतो, काही लोकांना काही मिळत असेल, त्यांची परिस्थिती आहे तशी. पण काही पालक हातबल असतात, त्यांच्याकडे नसतात, पैसे नसतात. तुमचं शिक्षण करायचं, असली महागाई आहे, याही महागाईच्या काळामध्ये तुमचं शिक्षण पूर्ण करायचं आहे, संसार चालवायचा आहे, एवढं सगळं करून परत तुम्हाला आयफोन घेऊन द्या. हिंमत असेल तर स्वतःच्या जीवावर घ्या. ताकद असेल, आपली जी हौस आहे ती हौस स्वतः आपण कमाई केली पाहिजे. आणि विनाकारण आपण नाहक त्रास देतो आपण घरच्यांना. आणि पालकांना विशेष मला हे सांगायचं आहे, आपली परिस्थितीची जाणीव, आपल्या घरामध्ये जी आर्थिक जी गणित आहे त्याची जाणीव आपण लेकरांना करून द्या. त्यांना सांगा, खोट्या आविर्भाव मध्ये राहू नका. त्यांना ती सांगितलं पाहिजे की अशा अशा पद्धतीची आपली परिस्थिती आहे. इतरांना मिळत असेल मान्य आहे, मात्र आपल्याला ती मिळू शकत नाही हे त्याच्या मनावरती बिंबवा, सांगा त्याला. आणि जर करत असेल तर फटके द्या. तुम्ही एकतर घरामध्येही फटके देत नाही आणि शाळेमध्ये देखील फटके देत नाही. अहो, अक्षरशः काही 5वी 6वीची मुलं आहेत ज्यांच्याकडे आयफोन आहे. काय गरज आहे सांगा आयफोनची? आम्ही पालकांना सांगतो की त्याच्याकडे आयफोन आहे हो, त्याला मोबाईल देऊ नका. नाही सर, आम्हाला मिळतं म्हणून देतो. मिळतं म्हणून द्यायचं असतं का? पण त्याचा परिणाम इतरावरती होत असतो. आणि अशा पद्धतीने मन कमकुवत असणारी ही पिढी तयार झालेली आहे. पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे, आत्ताच आणि आत्ताच म्हणणारे लोक जर असतील आणि ते नाही मिळालं तर जीव देतात. जीवापेक्षा प्यारा आहे का? हा कन्सेप्टच त्यांच्या डोक्यामध्ये नाही. आणि म्हणून जीवन हे शून्य वाटल्यामुळं अशा पद्धतीचे दुर्दैवी घटना घडतात.